पुढची महत्त्वाची बातमी, कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील चिकन शॉप, मटन शॉप आणि कत्तलखाने हे 15 ऑगस्टला एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतलाय। दरम्यान लोकांनी कधी काय खावं आणि काय विकावं ही कायद्यानं बंदी घातली आहे का असा सवाल विचारत जितेंद्र आव्हाड यांनी प्रशासनावर सवाल उपस्थित केलेत। तर ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याच दिवशी आमचं स्वातंत्र्य हिरावून घेत आहात का असा देखील संतप्त सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारलाय। सर्व कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेतील नागरिकांना आपण असं आवाहन केलेलं आहे की 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त जे लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने आहे ते पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे। त्याबाबत आपण महापालिकेतर्फे जाहीर आवाहन केलेलं आहे। म्हणजे कोंबड्यापासून ते चिकन शॉप, मटन शॉप आणि मोठ्या जनावरांचे जे कत्तलखाने आहेत। यांच्या बापाचं आहे का हे सगळं राज्य? काय चालू आहे आता? लोकांनी कधी काय खावं, दुकानदारांनी कधी काय विकावं, याला काय शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट कायद्यामध्ये काय बंधनं दिलीत का? कोणी काय कुठली बंधन आहेत का कोणावरती? काय काय तमाशे लावलेत? म्हणजे किती किती द्वेषाच्या भावना पसरवायच्या आहेत तुम्हाला? आम्ही काय खावं कुठल्या दुकानात, आणि ते पण स्वातंत्र्याच्या दिवशी, ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशीच तुम्ही आमचं स्वातंत्र्य हिरावून घेणार? काय तमाशा लावलाय? मी अजून बोललो नाही कल्याण डोंबिवलीमध्ये, पण मी 100% सांगतो की कल्याण डोंबिवली मधला बहुजन समाज याला विरोध करणार। मी तर विचार करतो एखादी पार्टी बिल्टी ठेवूया कुठेतरी, कोंबडी, मटन, चिकन सगळ्याची पार्टी ठेवूया। कशासाठी? पण कशासाठी? काय करू शकतो? 15 ऑगस्ट आहे त्याच्यामुळे आणि हे आयुक्त कोण आहेत आम्हाला सांगायला आम्ही नॉनव्हेज खाऊ शकतो की नाही खाऊ शकत? मुख्य गोष्ट म्हणजे देशात आज हेच चाललंय। एका बाजूला आपण पाहतोय तिथून राष्ट्रपती ट्रम्प हे वेळोवेळी टॅरिफ वाढवत चाललेले आहेत, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ब्रिज कोलॅप्स होत आहेत, रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत, पलावासारखा रस्ता एवढा खराब झालेला आहे। रस्त्यांची परिस्थिती बिकट असताना हे जे कोणी आयुक्त आहेत त्यांना तर सस्पेंड केलं पाहिजे की लोकांना काय खायचं आणि काय नाही खायचं सांगण्यासाठी आणि नॉनव्हेज बंद करण्यासाठी। का त्यांनी आदेश काढला, कुठल्या आदेशाने काढला, कुठल्या अधिकारात काढला? कल्याण डोंबिवली कमिशनरनी असा आदेश शेवटी कुठल्या कोड असतं? शेवटी महानगरपालिका चालवता नियम कायदे बघतो आपण, कुठल्या नियमाने काढला, कोणी त्यांना निवेदन दिलं असं करायला, हे वगैरे चेक करावं लागेल। कल्याण डोंबिवली काय झालं एकदा मला चेक करावं लागेल। पुढची महत्त्वाची बातमी, कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून जैन समाज आक्रमक झालाय। सरकारच्या आदेशानंतर पक्ष्यांना खाद्य टाकणं सुरू झालंय आणि आमचं पर्युषण पर्व पूर्ण झाल्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेऊ, तर 13 तारखेला आम्ही निर्णय घेऊ असं जैन मुनींनी सांगितलंय। आंदोलन सुरू राहणार, आम्ही शांत बसणार नाही आणि आम्ही शस्त्र उचलली नाहीत, पण आम्ही शस्त्र पण उचलू शकतो असा इशारा त्यांनी दिलेला आहे। धर्माच्या विरुद्ध आलं तर आम्ही कोर्टालाही मानणार नाही असंही त्यांनी ठणकावून सांगितलंय। आता हा जो निर्णय आहे कोर्टामध्ये चालू आहे। मी पूर्व 3 तारखेला निर्णय घेतला होता, जर बीएमसी आणि राज्य सरकारने कोर्टने जर निर्णय नाही दिला तर आम्ही इथं अनशन करूया। मी नाही, पुरा सकल जैन समाज। परंतु मी आदेश, कोर्टाचा आदेश आणि पोलीस प्रशासनाचा धन्यवाद देतो की त्यांनी, देवेंद्र फडणवीसजी, मंगल प्रभात लोढाजी, त्यांनी जो भी आपले जे जैन समाजाने निर्णय दिला आहे की भाई लोकांना दाणा टाकणं चालू झालेला आहे। काय झालंय, आमची इच्छा यह आहे की जितने कबूतर 900 जास्त वर्ष कबूतर मेले आता दुबारा मेले नाही पाहिजे, आणि आमचं आंदोलन स्टार्ट राहणार आहे। आम्ही शांती बसणार नाही, बरोबर ना? अनशन, आम्ही शांतीप्रिय आहे, आम्हाला शस्त्र उचलायची काम नाही। आमचे शांतीनं दादा आम्ही शांतीनं करू। काही शस्त्र, जे लोक शस्त्र बोलते आमचे लोक नव्हते, परंतु आम्ही शस्त्र उचलणार नाही। यदि जर जरूरत पडली आम्हाला आम्ही शस्त्र पण उचलू करून। आम्ही संविधानाला मानत आहे ना, आता कोर्टाला मानतो ना, देवेंद्र फडणवीसला मानतो ना। आमच्या धर्माच्या जर विरुद्ध राहिलं तर बस, जे धर्माच्या विरुद्ध, अरे धर्माच्या विरुद्ध आहेच नाही, धर्माच्या विरुद्ध राहिलं तर कोर्टला आम्ही मानणार नाही।
तर कबूतरखान्याच्या या सगळ्या प्रकरणावर प्रताप सरनाईक यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. मुंबईच्या दादरमधील कबूतरखाना आणि कबुतरांना दाणे टाकण्यास हायकोर्टानं बंदी घातली आहे. कोर्टानं खाद्य पुरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत. तरीही खासगी वाहनावर धान्याचा टप ठेवत कबुतरांना खाद्य पुरवठा करण्यात येतोय. लालबागच्या एका रहिवाशानं दादरमध्ये येऊन गाडीवर कबुतरांना खाद्य टाकल्याचं देखील पाहायला मिळालं. तर कबुतरांना खाद्य देण्यासाठी कोणी चुकीच्या पद्धतीने गाडीवर बॅरिकेटिंग करत असेल तर त्याच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलाय. कोर्टाचे आदेश असताना जर कबूतरखाना येथे कोणी जात असेल आणि चुकीच्या पद्धतीने कबुतरांना खायला देत असेल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे असं देखील प्रताप सरनाईक म्हणाले. कायदे अंग त्यांनी केलेल्या कायद्याच्या विरोधामध्ये पोलीस तर पोलिसांची कारवाई करतायत, परंतु आरटीओ डिपार्टमेंटच्या माध्यमातून सुद्धा त्यांचा परवाना कसा रद्द करण्यात येईल, कारण अशा प्रकारची कुठली परमिशन आरटीओ डिपार्टमेंटच्या माध्यमातून कोणालाही दिली जात नाही. आणि असंच एक हायकोर्टाच्या निर्देशाचं किंवा सूचनांचं पालन जर कोणी करत नसेल तर आरटीओ डिपार्टमेंट त्याच्यावर कठोर कारवाई करेल. एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, उद्या इंडिया आघाडी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. तर लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेत आणि याच पार्श्वभूमीवर उद्या इंडिया आघाडी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढून याच प्रकरणाच्या चौकशीची मागणी करणार आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये 300 खासदार संसदेतून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे पायी मोर्चा काढणार आहेत. उद्या सर्व खासदार विरोधी पक्षाचे प्रमुख लोक निर्वाचन आयोगावर म्हणजे निवडणूक आयुक्तांच्या मुख्य कार्यालयावर मार्चने जाणार, लॉंग मार्चने. कारण निवडणूक आयोग ज्या पद्धतीचे घोटाळे करत आहे आणि घोटाळेबाजांना संरक्षण देत आहे, राहुल गांधीने इतका मोठा भ्रष्टाचार निवडणूक आयोगाचा आणि भाजपच्या बाहेर काढल्यावर सुद्धा पुराव्यासह आमचा निर्वाचन आयोग, चुनाव आयोग राहुल गांधीला सांगते की तुम्ही प्रतिज्ञापत्र द्या. फ्लॉप शो झाला आहे त्याच्यापूर्वी खूप वेळा यांनी केला आहे. मला वाटतं ही खूप जुनी पिक्चर झाली आहे. घासून घासून ती आता इतकी घासलेली आहे, कोणी याला पाहायला तयार नाही. आणि इंडिया आघाडी कशाकरता मोर्चा काढते, मी तर आव्हान केलं आहे की पूर्ण निवडणुकीच्या काळात, लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये काँग्रेस पार्टी आणि अलायन्सला जास्त मतं मिळाली, तेव्हा ती मतदार यादी, तेव्हा कुणी ऑब्जेक्शन घेतलं नाही, तेव्हा काँग्रेस काही बोलली नाही, कारण 31 सीट निवडून आल्या. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीच्या मोर्चावर निशाणा साधलाय. निवडणूक आयोगानं विरोधकांना ईव्हीएम संदर्भात बोलवलं होतं, मात्र कोणीही गेलं नाही असं देखील फडणवीस म्हणालेत. तर यावर आमदार रोहित पवार यांनी पलटवार केलाय. शेवटी या सगळ्या गोष्टी का थोतांड आहेत? इलेक्शन कमिशनने आजपर्यंत 4 वेळा ओपन चॅलेंज थ्रो केला. ओपन चॅलेंज सगळ्या पॉलिटिकल पक्षाला, सगळ्या इंजिनियर्सला, सगळ्या टेक्नोक्रॅट्सला की ईव्हीएम हॅक करून दाखवा. अजूनपर्यंत कोणी ईव्हीएम हॅक करू शकलेलं नाही, कोणी नाही. एवढंच नाही, आताही हे त्या ठिकाणी सातत्याने महाराष्ट्राच्या निवडणुकीवर बोलतायत, इकडे बोलतायत, तिकडे बोलतायत, पण इलेक्शन कमिशनला फेस करायला तयार नाही आहेत. मुख्यमंत्री काय प्रवक्ते ते इलेक्शन कमिशनचे सांगावं. आम्ही इलेक्शन कमिशनचे प्रवक्ते आहोत, आम्ही इलेक्शन कमिशनला चॅलेंज करत आहोत, आम्ही इलेक्शन कमिशन बोलत आहोत, पण इलेक्शन कमिशन वाटून कुणी बोलत नाही. बोलतात तर कोण? तर राज्याचे मुख्यमंत्री. शेतकरी आत्महत्यावर बोलायला वेळ नाही, कायदा व सुव्यवस्थेवर बोलायला वेळ नाही, पण इलेक्शन कमिशनवर आम्ही काही बोललो तर लगेच तुम्ही त्याचं बोलत असाल. मग कुठेतरी आता आपल्याला समजून घ्यावं लागेल, इलेक्शन कमिशन हे भाजपचे एक वेगळा विभाग आहे आणि त्या विभागावर जर कुणी बोललं तर भाजपचे नेते नक्कीच त्याला प्रत्युत्तर देतात.